ठाण्यातील कळव्यामध्ये बोगस मतदान झाले अशी चर्चा आहे। कळव्यामध्ये 4 बोगस मतदान झाल्याचं निष्पन्न झालंय। कळव्यातील मनीषा विद्यालयातील ही घटना आहे। बोगस मतदारांनी मतदान केलंय, खरे मतदार मात्र वंचित राहिले आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। 15 तारीख आहे, निवडणुका पार पडतायत, मतदान होत आहे, पण मात्र बोगस मतदार देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। काही मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावरती आलेत, पण मात्र त्यांच्या याद्यांपुढे बोगस मतदार जे आहेत ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल, तुम्ही मतदान केंद्रावरती गेला होतात, कशा सर? मतदान केंद्रामध्ये माझं बोगस वोट दाखवा लागले, ते वोट दुसरं कोणी टाकून गेले आणि ते म्हणतात की तुमचं वोट झालेलं आहे, तुम्ही जाऊ शकता। आम्ही वोट केलं नाही तर आम्ही कसं जाऊ? जो बोगस मतदार जो वोटिंग करून गेला तुमच्या बद्दलचा, म्हणतात तुमच्यासारखा दिसणारा कोणतरी माणूस असेल किंवा तुमचा कोण जुडवा भाऊ आहे का? मी बोललो नाही, माझ्यासारखा दुसरा कोण नाही, मीच आहे। बोलतो तुमचं मतदान झालंय, मी बोललो माझं मतदान नाही झालं, मी नाही केलं। ऑलरेडी कोणीतरी वोट टाकून गेलाय, ते बोलतायत की तुझ्यासारखाच फोटो सारखाच कोणतरी आला होता, ते वोट टाकून गेलाय। वोटिंग करने मैंने आया है सर, लेकिन मुझे ये प्रॉब्लम है कि मेरा हर साल मैं हर बार वोट देती थी, मेरा जाता था, लेकिन इस बार आया बोल रहे आपका फोटो ही क्लीन नहीं आया है, नाम पूरा आया लेकिन ले ही नहीं, बोल रहे बाद में लेंगे। कहना बोल रहे कि वोट आपका पर गया है। हाँ, मैं वोट डाली नहीं, मैं दस्तखत करती तो फिंगर लगा है, अंगूठा ऐसा लगा है। आप कितने बजे आए यहाँ पर अरे मतदान? मैं 1 घंटा से हो गया इधर आई। हाँ, 1 घंटा और से। मतदान कब हुआ ऐसा बताया नहीं उन्होंने? नहीं, कुछ नहीं बताया, 2 बार उधर गई मैं। आपल्यासोबत याच प्रभागातल्या ज्या उमेदवार आहेत, सपना पटेल त्या देखील आहेत। मॅडम, काय सांगाल, मतदानाचा दिवस आहे, मतदारांना बोगस मतदानाचा फटका बघायला मिळतोय। आपण डिजिटल इंडिया झालेला असं खूप जणांकडनं ऐकलं असेल किंवा आपण बोलतोय डिजिटल इंडिया झालेला आहे, पण मला नाही वाटत आपण कोणत्याही प्रकारचं डिजिटलायझेशन इथे बघतोय। लोक त्रस्त आहेत, ज्येष्ठ नागरिक त्रस्त आहेत, कारण कोणत्याही प्रकारचं लोकेशन प्रॉपर ट्रेस होत नाही ना, कोणतं ऍप्लिकेशन ट्रेस करत आहे ना मॅन्युअल ट्रेस करत आहे। त्याचसोबत लोकांची इतकी गैरसोय, मी सकाळी 6 वाजल्यापासून ग्राउंडवरती आहे। मॅक्सिमम क्राऊड जो वर्किंग क्लास जो हाफ डे घेऊन येत असतो तो ऑलरेडी निघून गेलेला आहे ऑफिसला, कंटाळून की कुठेही नाव भेटत नाहीये। 4 हे सेंटर्स फिरल्यानंतर त्यांची नावं नाही भेटत आहेत, आणि जी नावं नाही भेटत आहेत ती अशा रीत्याने पुन्हा आता बोगस मतदान करणार असं मला वाटायला लागलेलं आहे। बोगस मतदानाचं प्रमाण जे आहे ते कळव्या मुंब्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।